नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हवाई दल तळाच्या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेणारी मोहीम अद्याप सुरूच. केंद्रीय गृहसचिवांनी दिली माहिती. पठाणकोट हल्ल्यात हवाई दलाचे 6 जवान आणि 1 लष्करी कमांडो शहीद. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते म्हैसूर इथे विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन. संशोधन हीच विकासाची गुरुकिल्ली असल्याचं केलं प्रतिपादन. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्याची गरज पंतप्रधानांनी केली व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टर कारखान्याची ठेवली कोनशिला. राज्यातल्या महत्त्वाच्या नद्यांवर जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं सुतोवाच. विषमतेला थारा न देणारा संघटित समाजच देशाला परमवैभव प्राप्त करून देईल. सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं त्यांच्या कार्याला ठिकठिकाणी मिळाला उजाळा. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. पठाणकोट इथे आज सकाळी झालेल्या ग्रेनेड स्फोटात एका कमांडोचा मृत्यू झालाय. कालच्या चकमकीत जखमी झालेल्या अन्य 3 सुरक्षा रक्षकांचाही आज मृत्यू झाल्यानं या हल्ल्यात शहीद झालेल्यांची संख्या आता 7 झाली आहे. केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी आज संध्याकाळी नवी दिल्लीत याबाबत निवेदन दिलं. परिसरात अद्यापही 2 दहशतवादी दडून बसले असल्याचं आढळून आलं असून त्यादृष्टीनं शोध मोहीम जारी असून अधूनमधून गोळीबाराच्या घटना झाल्याचं त्यांनी सांगितलं. दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ग्रेनेडचा स्फोट झाल्यानं लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल निरंजन शहीद झाले तर इतर 12 जवान जखमी झालेत. या हल्ल्यात हवाई दलाचे 6 जवान शहीद झाले असून 8 जवान जखमी झाले आहेत. पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काल लष्करी गणवेश परिधान करून हल्ला केला होता. यावेळी सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. हवाई टहेणीमुळे दहशतवाद्यांचा निश्चित ठावठिकाणा कळून आलं असल्याचं महर्षी यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली माजी परराष्ट्र सचिवांचीही आज बैठक झाली. इस्लामाबादमधले माजी उच्चायुक्तही या बैठकीला उपस्थित होते. कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज ताज्या घडामोडींची माहिती दिली आहे. दरम्यान या हल्ल्याच्या तपासाची सूत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हाती घेतली आहेत. पंजाब पोलीस त्यांना सहकार्य करत असून पोलीस उपायुक्त सुरेश अरोरा घटनास्थळी उपस्थित आहेत. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि गरुड या सुरक्षा विभागांची पथकही या कामी तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलाची हेलिकॉप्टर्सही आकाशातून या शोध मोहिमेला मार्गदर्शन करत आहेत. सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होईपर्यंत शोध मोहीम सुरूच राहील असं राष्ट्रीय तपास संस्थेचे वरिष्ठ अधिकारी सुखजिंदर सिंग यांनी बातमीदारांना सांगितलं. विज्ञान हाच आधुनिक सुखी मानवी जीवनाचा पाया आहे. म्हणूनच वैज्ञानिक संशोधनाची प्रक्रिया सतत गतिमान राहणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हैसूर इथे व्यक्त केलं आहे. 103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. पूर्वीप्रमाणे आपण आता विज्ञान तंत्रज्ञानासाठी पाश्चात्य देशांवर अवलंबून राहत नाही. आपणही या बाबतीत आता चांगली प्रगती केली आहे, पण ती निरंतर सुरू राहायला हवी असं ते म्हणाले. हवामान बदलासारख्या समस्यांवर मात करण्यासाठीही संशोधनाला पर्याय नाही. वैज्ञानिक क्रांतीमुळे गरिबांच्या महत्वाकांक्षांनाही आता धुमारे फुटत असून ते चांगलंच लक्षण आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की वाढत्या नागरिकीकरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना आपल्याला विवेकीपणानं तोंड देणं आवश्यक आहे. सुरक्षेसाठी आपण आता आधुनिक देशी उत्पादनं बनवण्यावर लक्ष केंद्रित करून याबाबतीत स्वयंपूर्ण बनायला हवं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात तुमकुरू इथे व्यक्त केलं. हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या नव्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याच्या शिलान्यास करताना ते बोलत होते. आपल्याला संरक्षण सिद्धतेसाठी महागड्या परदेशी शस्त्रसामुग्रीवर अवलंबून राहावं लागतं आणि तुलनेनं ही शस्त्रसामुग्री अत्याधुनिक नसते. म्हणूनच देशातल्या वैज्ञानिकांना आणि अभियंत्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून अतिप्रगत शस्त्रसामुग्री तयार करण्यावर सरकारचा भर असेल असे ते म्हणाले. तुमकुरूच्या या नव्या 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या कारखान्यातून येत्या 15 वर्षात जवळपास 600 हेलिकॉप्टर्सची निर्मिती अपेक्षित असून यामुळे सुमारे 4,000 नवे रोजगार उपलब्ध होतील असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. योग साधनेचं महत्त्व आता लोकांना पटलं असून जगभरात योग साधनेला व्यापक मान्यता मिळत आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात व्यक्त केलं. योग शोध आणि त्याचा उपयोग या विषयावरच्या 21व्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन मान्य करण्यात आल्यानंतर योग संकल्पना अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याचं दिसतं असं सांगून पंतप्रधान म्हणाले की 192 देशांमध्ये योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. अजूनही अनेक लोक योग संकल्पनेशी जोडणं आवश्यक असून त्याकरता अधिकाधिक उत्तम योग शिक्षकांची आपल्याला गरज असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. या संमेलनाचं आयोजन स्वामी विवेकानंद योग संशोधन संस्थेनं केलं असून 25 देशांमधून 10,000पेक्षा अधिक प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित आहेत. नद्यांना आपण मातृतुल्य मानतो, पण त्यांचं जतन मात्र आपण नीट करत नाही. नद्यांमधला अमृताचा झरा खळाळता ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांना शहरांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदीमध्ये सांगितलं आहे. ज्ञानेश्वरी या थोर ग्रंथाला 725 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायण समारंभाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. ज्ञानेश्वरांनी व्यक्तीबरोबरच समष्टीचा विचारही मांडला, पण आपण तो लक्षात घेत नाही असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की महानगरांमधलं सांडपाणी, उद्योगांनी नद्यांमध्ये सोडलेलं दूषित पाणी आणि आपल्या काही चुकीच्या कल्पना यामुळे नद्यांचं आपण अतोनात नुकसान केलं आहे. हे टाळण्याचा आणि पाण्याचा पुनर्वापर करण्याचा राज्य सरकारचा मानस असून येत्या 3-4 वर्षात केंद्र सरकारच्या मदतीनं हे काम पूर्ण केलं जाईल. पाणी आणि विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूक केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही याची पूर्ण जाणीव राज्य शासनाला आहे. त्यातूनच गेल्या वर्षी हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून एकाच वर्षात 24 टीएमसी पाणीसाठा विकेंद्रित स्वरूपात निर्माण झालाय. उत्पादन होणाऱ्या ठिकाणी कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याचं शासनाचं धोरणही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच राबवलं जात आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केलं. सदाभाऊ खोत लिखित बळीचा आक्रोश या पुस्तकाचं प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. सदाभाऊ खोत यांनी बळीचा आक्रोश या पुस्तकातून शेतकऱ्यांचे केवळ प्रश्नच मांडले नसून त्यावरील उपाययोजनाही सुचवल्यात. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असं मतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं. विविध भेदाभेदांनी पोखरलेला समाज दीर्घकाळ प्रगतीपथावर राहू शकत नाही. ज्या राष्ट्रावर समतेचे संस्कार होतील आणि जे राष्ट्र ते संस्कार प्रत्यक्ष आचरणात आणेल तेच राष्ट्र जगाला काही मार्गदर्शन करू शकेल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. आज पुण्याजवळ मारुंजी इथे संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते. संघ कोणत्याही प्रकारचा भेद मानत नाही. समतेचा संस्कार हा संघातच चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो, हा आजवरचा अनुभव असल्याचं ते म्हणाले. जगात दुर्बल राष्ट्राला कोणी विचारत नाही, म्हणून आपणही सर्व दृष्टीने शक्ती संपन्न होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. पण शिला वाचून शक्तीला मोल नसतं, त्यामुळे शक्ती प्राप्त करत असतानाच आपण शीलसंपन्न होणंही आवश्यक आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केलं. तर मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. PS मीणा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातही सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं. धुळे जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमात महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते कर्तबगार महिलांना सावित्रीबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सोलापूर शहरात विविध सामाजिक तसंच राजकीय संघटनांच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. नागपुरातल्या कॉटन मार्केट इथे असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून अखिल भारतीय महिला सांस्कृतिक संघटनेच्या वतीनं रॅली काढण्यात आली होती. पुण्यातल्या ज्योतिबा फुले वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी लोहिया नगर विभागाचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी या दिनानिमित्त केली. बुलडाणा जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या वतीनं बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातल्या 868 ग्रामपंचायतींची एकाच वेळी सभा बोलावून त्यात मुलीच्या घटत्या जन्मदराबाबत चर्चा होऊन त्यावर उपाययोजनेचे ठराव मंजूर करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातही आज जिल्हा परिषदेच्या शिक्षण, महिला बालकल्याण, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीनं किशोरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करून नैपुण्य पटकावलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला. महिलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांच्या निधीची घोषणाही यावेळी करण्यात आली. कर्नाटकात देवदासींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा पुकारणाऱ्या आणि विद्रोही कवयित्री अशी ओळख असलेल्या सुकन्या मारुती यांना आज नाशिक इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। या पुरस्कारामुळे मला देवदासी प्रथेविरुद्ध लढण्यासाठी आणखी स्फूर्ती मिळाली असून लवकरच आपण आत्मचरित्र लिहिणार आहोत, अशा शब्दात सुकन्या यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सुकन्या मारुती यांनी जर हे आत्मचरित्र लिहिलं तर ते पुस्तक भारतातल्या पुरोगामी विचारांचं सुंदर उदाहरण असेल, अशा शब्दात पत्रकार उत्तम कांबळे यांनी सुकन्या यांच्या कार्याचा गौरव केला। नाशिकच्या कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आता हवामान। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये, मुंबई कमाल 32, किमान 13, नागपूर 29 आणि 11, पुणे कमाल उपलब्ध, औरंगाबाद 31 आणि 14, नाशिक 31 आणि 9, कोल्हापूर 31 आणि 17, रत्नागिरी 34 आणि 17, सोलापूर 33 आणि 15 आणि अमरावती कमाल 29, किमान 15। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पठाणकोट हवाई दल तळाच्या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेणारी मोहीम अद्याप सुरूच, केंद्रीय गृहसचिवांनी दिली माहिती। पठाणकोट हल्ल्यात हवाई दलाचे 6 जवान आणि 1 लष्करी कमांडो शहीद। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते म्हैसूर इथे विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन, संशोधन हीच विकासाची गुरुकिल्ली असल्याचं केलं प्रतिपादन। संरक्षण क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्याची गरज पंतप्रधानांनी केली व्यक्त, स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टर कारखान्याची ठेवली कोनशिला। राज्यातल्या महत्त्वाच्या नद्यांवर जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं सुतोवाच। विषमतेला थारा न देणारा संघटित समाजच देशाला परमवैभव प्राप्त करून देईल, सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती। आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं त्यांच्या कार्याला ठिकठिकाणी मिळाला उजाळा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। चीनला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था जगातील वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरली आहे। या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ प्राध्यापक गजेंद्र देवडा यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलंय। तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।